Hi everyone, welcome back to of our English learning series, and today we will learn how to describe your daily routine in a simple and easy English. तर आज आपण सेंटेन्स बघणार आहोत जे आपण रोजच्या लाईफ मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. तर आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपण कोणते कोणते सेंटेन्स यूज करतो आणि ते इंग्लिश मधून आपण कसं बोलायचं हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. सो स्टार्ट करूया. आय तर आता तुम्हाला म्हणायचे की मी सहसा सकाळी लवकर उठते आणि दिवसासाठी स्वतःला तयार करते. सो तुम्ही इंग्लिश मधून कसे म्हणणार? आय युजली वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड प्रिपेअर मायसेल्फ फॉर द डे. देन नाश्ता झाल्यावर मी कामावर किंवा कॉलेजला जायला घरातून निघते. आफ्टर फिनिशिंग माय ब्रेकफास्ट आय लिव्ह होम टू गो टू वर्क ऑर कॉलेज. देन माझी आई रोज संपूर्ण कुटुंबासाठी स्वादिष्ट जेवण बनवते. तर तुम्ही हे इंग्लिश मधून कसं बोलणार? माय मदर प्रिपेअर डिलिशियस फूड फॉर द होल फॅमिली एव्हरी डे. परत संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवते. सो तुम्ही हे कसं म्हणणार? इन द इव्हिनिंग आय स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ माय फॅमिली मेंबर्स. ठीक आहे. देन झोपायला जाण्यापूर्वी मी सर्व दरवाजे नीट बंद आहेत याची खात्री करते. बिफोर गोइंग टू बेड आय मेक शुअर दॅट ऑल द डोअर्स आर लॉक प्रॉपरली. तर असं तुम्हाला हे बेसिक सेंटेन्स आहे जे तुम्ही बोलू शकता. जर तुम्ही दुसऱ्यासोबत बोलत असाल तर हे तुम्ही इंग्लिश मधून बोलू शकता. त्यानंतर आपण बघूया ऑफिस किंवा वर्क च्या ठिकाणी तुम्ही कसं बोलता, की कोणते कोणते सेंटेन्स यूज करता. तर आता तुम्ही आता काय म्हणालात हे कृपया पुन्हा सांगाल का? कारण मला नीट समजलं नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल आणि ती तुम्हाला परत रिक्वेस्ट करून विचारायची आहे, की मला हे परत तुम्ही सांगाल का, की मला नाही समजलं, तर तुम्ही इंग्लिश मधून कसं बोलाल? कॅन यू प्लीज रिपीट व्हॉट यू जस्ट सेड बिकॉज आय डिडंट अंडरस्टँड इट क्लिअरली. सोपं आहे. कॅन यू प्लीज रिपीट व्हॉट यू जस्ट सेड बिकॉज आय डिड नॉट अंडरस्टँड क्लिअरली. असं बोलायचं. ठीक आहे. तुमच्या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे, पण माझे मत थोडे वेगळे आहे. आता बघा, पुढचा व्यक्ती जर तुमच्याशी बोलत असेल आणि तुम्हाला त्याचं मत म्हणजे मान्य नसेल, तर तुम्ही त्याला कसं बोलायचं असतं, की मी तुमच्याशी सहमत आहे, पण माझं मत थोडं वेगळं आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं ना. असं नाही की तुम्ही त्याच्या मताशी सहमतच व्हावं. तर हे तुम्ही इंग्लिश मधून कसं म्हणाल? आय कम्प्लिटली ऍग्री विथ युअर पॉइंट बट आय ऑल्सो हॅव अ डिफरंट ओपिनियन. ठीक आहे. तर हे रिस्पेक्टफुली वाटतं की आय कम्प्लिटली ऍग्री विथ युअर पॉइंट बट आय ऑल्सो हॅव अ डिफरंट ओपिनियन. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. अंतिम उत्तर देण्याआधी मला थोडा विचार करू द्या. लेट मी थिंक अबाउट इट फॉर सम टाइम बिफोर गिव्हिंग युअर फायनल आन्सर. फायनल आन्सर देण्याच्या आधी मला थोडा विचार करण्यासाठी टाइम द्या. तर तुम्ही कसं म्हणा? लेट मी थिंक अबाउट इट फॉर सम टाइम बिफोर गिव्हिंग यू अ फायनल आन्सर. असे तुम्ही बोलणार. ठीक आहे. आता नेक्स्ट, तुमच्या मदतीबद्दल मी खूप आभारी आहे कारण ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आय रिअली अप्रिशिएट युअर हेल्प बिकॉज इट मीन्स अ लॉट टू मी. कृपया रागवू नका, मी ते मुद्दाम बोलले नव्हते. ठीक आहे. आता तुम्ही एखाद्याला बोलला आणि त्यांना तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे त्यांना नाही आवडलं, राग आला, तर तुम्ही कसं म्हणणार? प्लीज डोंट गेट गेट अँग्री. आय डिडंट से दॅट इंटेन्शनली. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. जेव्हा तुम्ही आउटसाइड म्हणजे घराच्या बाहेर असता किंवा ट्रॅव्हल करत असता, मार्केटमध्ये असता, तर तुम्ही कसं बोलणार? आता तुम्ही मार्केटमध्ये आहात, तर तुम्ही काय म्हणणार? मी भाजीपाला आणि किराणा सामान घ्यायला बाजारात जात आहे. सिंपल आहे. आय एम गोइंग टू द मार्केट टू बाय सम व्हेजिटेबल्स अँड ग्रोसरीज. ठीक आहे. मी मार्केटमध्ये जात आहे सम व्हेजिटेबल्स आणि ग्रोसरीज घ्यायला. तर आय एम गोइंग टू द मार्केट टू बाय सम व्हेजिटेबल्स अँड ग्रोसरीज. ठीक आहे. नेक्स्ट, जास्त ट्रॅफिकमुळे आज मी ऑफिसला थोडा उशिरा पोहोचलो किंवा पोहोचले. हा, हे तर तुमचं नेहमीच
सेंटेन्स आहे. तुम्ही असं बोलू शकता, ड्यू टू हेवी ट्रॅफिक आय रीच द ऑफिस अ लिटल लेट टुडे. ठीक आहे. नेक्स्ट, जवळच्या रेल्वे स्टेशनला जाण्याचा योग्य रस्ता तुम्ही सांगू शकता का? कॅन यू टेल मी द करेक्ट वे टू रीच द नियरेस्ट रेल्वे स्टेशन? देन नेक्स्ट बघूया, मी माझे पाकीट घरी विसरले म्हणून मला परत यावे लागले. I forgot my wallet at home, so I had to return back. I forgot my wallet at home, so I had to return back. The weather is very pleasant today, so let's go for a short walk. आज हवामान खूप छान आहे, त्यामुळे थोडं चालायला जाऊया. So कसं म्हणणार? The weather is heavy pleasant today, so let's go for a walk, short walk. Then तुम्ही जेव्हा तुमच्या फिलिंग्स किंवा सिच्युएशन सांगत असता तेव्हा तुम्ही इंग्लिश मधून कसं बोल. तर आता आज कामाचा दिवस खूप तणावपूर्ण असल्यामुळे मला खूप थकवा आला असं बोलायचं. तर तुम्ही काय, आय वॉज फिलिंग व्हेरी टायर्ड आफ्टर अ लॉंग अँड स्ट्रेसफुल डे ॲट वर्क. नेक्स्ट बघा, कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत तरी शांत राहायला हवे. असं तर खूपदा होतं, खूप गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तरी पण आपण शांत राहिलो. तर आपण हे इंग्लिश मधून दुसऱ्याला कसं सांगणार? समटाइम्स वी शुड स्टे काम इवन व्हेन थिंग्स डोंट गो ॲज प्लॅन. ठीक आहे. मला वाटते की मेहनत आणि संयम नेहमी यश देतात. येस, आय बिलीव्ह दॅट हार्ड वर्क अँड पेशन्स ऑलवेज ब्रिंग सक्सेस. हे तर तुम्ही नेहमी म्हणू शकता, आय बिलीव्ह दॅट हार्ड वर्क अँड पेशन्स ऑलवेज ब्रिंग सक्सेस. नेक्स्ट, तुमच्याकडून ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. आय वॉज व्हेरी हॅपी वेन आय हिअर दिस गुड न्यूज फ्रॉम यू. आता एखादी चांगली बातमी तुम्ही ऐकली आणि तुम्हाला आनंद झाला, तर तुम्ही काय म्हणणार? आय वॉज व्हेरी हॅपी वेन आय हिअर दिस गुड न्यूज फ्रॉम यू. नेक्स्ट बघूया, आपण नेहमी इतरांच्या भावना आणि मतांचा आदर केला पाहिजे. तर हे तुम्हाला सांगायचंय कोणाला तरी, तर वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट अदर्स फिलिंग अँड ओपिनियन्स असं म्हणणार. नेक्स्ट बघूया, फ्युचर किंवा प्लॅन्स बद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही कसं बोलणार? मी लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगायचंय दुसऱ्याला की मी लवकरच माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. तर काय म्हणणार? आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट माय ओन बिझनेस इन द नियर फ्युचर. ठीक आहे. आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट माय ओन बिझनेस इन द नियर फ्युचर. नेक्स्ट बघूया, उद्या मी माझी सर्व प्रलंबित कामे विलंब न करता पूर्ण करेल. Tomorrow I will finish all my pending work without any delay. बघा आता इथे मराठी शब्द थोडेसे अवघड आहेत, पण इंग्लिश किती सोपं आहे. Tomorrow I will finish all my pending work without any delay. Easy. नेक्स्ट, सर्व काही ठीक झाले तर आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. If everything goes well, we will meet अगेन नेक्स्ट वीक. हे तर तुम्ही नेहमी यूज करू शकता जेव्हा तुम्ही फ्रेंड्स सोबत फॅमिली सोबत बोलता की सर्व काही ठीक झाले तर आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. इफ एव्हरीथिंग गोज वेल वी विल मीट अगेन नेक्स्ट वीक. आता बघूया, मला इतका आत्मविश्वास हवा आहे की मी इंग्रजी सहज बोलू शकेन. ठीक आहे. आय वॉन्ट टू बिकम अ कॉन्फिडंट इनफ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. अंतिम खात्री मिळाल्यावर मी नक्कीच तुम्हाला कळवेन. I will definitely inform you once I get the final confirmation. And I will definitely inform you once I get the final confirmation. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, जे तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करता ना त्याचे मला 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. जसं मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत तसं तुम्हाला
जर तुम्ही बाहेर असाल तर एक सेंटेन्स, फीलिंग सिच्युएशन सांगत असेल तर एक सेंटेन्स, फ्युचर सांगत असेल तर एक सेंटेन्स, असे तुम्हाला ऍटलीस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल. बघा इथं वाक्य सुद्धा आहे, मला इतका आत्मविश्वास हवा आहे की मी इंग्रजी सहज बोलू शकेन. तर असं तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे आहेत आणि कमेंट करायचे आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू.